शेतकरी मित्रांनो, अरविंद ॲग्रोटेक चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आपले गहू पेरणी करणारे सर्व शेतकरी बांधव यांना नम्रतेची विनंती आहे, दिलेली महत्त्वाची माहिती तुम्ही काळजीपूर्वक बघा मित्रांनो, आणि काळजीपूर्वक ऐका, तुमच्या कामाची होणार आहे। गव्हासाठी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा संदेश आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची आहे। सगळ्यात अगोदर मित्रांनो, आता गव्हाचा टाईम मित्रांनो आलेला आहे तणनाशक मारण्याचा, आणि हे तणनाशक मारल्याच्या नंतर कोणते गव्हासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहेत, या दोन गोष्टी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, हे बघा तुम्हाला दाखवण्यासाठी आलेलो आहे। आता सध्या मी गव्हाला पाणी देत आहे मित्रांनो, आणि बघा असल्या प्रकारचे पिवळे पानं तुम्हाला खाली बुडाला जळलेले दिसत आहे। आता हा प्रकार तणनाशकमुळे घडतं, आणि तणनाशक जरी नाही मारलं एखाद्या टायमाला तरी आपले गव्हाची पानं जी आहेत खालून पिवळे पडण्यासाठी सुरुवात होते। मित्रांनो, या सीझनमध्ये थंडीचं प्रमाण जास्त आहे आणि दुपारा उन्हाचं प्रमाण सुद्धा तितकंच जास्त आहे। तर मित्रांनो, या दोनच्या चढउतार वातावरणामुळे आपल्या गव्हाच्या पानावरती फरक पडतो, आणि याच्यासाठी कोणती काळजी घ्यायची जेणेकरून आपला गहू करपला नाही पाहिजे आणि खाली पिवळ्या पाण्याची पातळी आपली वाढली नाही पाहिजे। मित्रांनो, हे बघा 2 मिनिटाचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे, आणि लवकरात लवकर तुम्हाला हे लक्षात येणं गरजेचं आहे, आणि हे तुमच्या कामाचं ठरणार आहे। सगळ्यात अगोदर खत मारल्याच्या नंतर लगेच पाणी सोडू नका। खत मारल्याच्या नंतर 1 दिवसानंतर पाणी सोडा, म्हणजे जर तुम्ही आज खत मारलं असेल तर दुसऱ्या दिवशी पाणी सोडा। शेतकरी मित्रांनो, आपण काल खत मारलेलं आहे गव्हाला, आणि खत कोणतं मारायचं सगळ्यात अगोदर लक्षात घ्या। आता बरेच शेतकरी आपल्याकडे असलेलं जे उरलेलं खत आहे ते मारून देतात, पण उपयुक्त खत म्हणजे युरिया आहे मित्रांनो, आणि उज्ज्वला कंपनीचा युरिया मारायचा। अदरवाईज याच्यामध्ये आता भरपूर सगळ्या मिक्सिंग कंपन्या निघाल्या आहेत, पण चांगल्या प्रकारचं पोषण खत म्हणजे उज्ज्वला कंपनीचा युरिया। मित्रांनो, हा युरिया मारल्याच्या नंतर आपल्या गव्हाला पाहिजे तेवढं पोषण ह्या युरियामध्ये प्राप्त होतं, आणि अशा प्रकारचं खत तुम्ही मारायचा। आपल्याकडे जर जुना वाचलेला युरिया असेल तर तुम्ही मारलं तर चालतं, फक्त दुसऱ्या कंपनीचा युरिया मारू नका, तो एकतर विघरणार नाही, आणि जर विघरला तरी त्याचे जेवढे पोषक तत्व असतात ते आपल्या गव्हाला मिळत नाहीत। तर या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। युरिया मारल्याच्या नंतर लगेचच पाणी सोडू नका। युरिया मारल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी पाणी सोडा। आता आपण काल युरिया मारला आणि आज आपण पाणी सोडलं चालू केलेलं आहे मित्रांनो याच्यावरती। आणि पिवळ्या पानाचं सगळ्यात मोठं रहस्य तुम्हाला सांगतो, पिवळे पानं का होतात आणि कशामुळे होतात, आणि याला काय कारण आहेत। शेतकरी मित्रांनो, सगळ्यात अगोदर उन्हाचं प्रमाण दुपारी जास्त असल्यामुळं गव्हामध्ये पानाचं प्रमाण वाढतं, पण 90% पिवळ्या पानाचं प्रमाण आहे आपला खताचा डोस जास्त किंवा कमी होणे। इकडे बघा, जर डोस जास्त झाला तरी त्याची अतिरिक्त पॉवरमुळे आपलं गव्हाची पानं पिवळे होतात, आणि जर गहू कमी पडला तर त्याला पोषण भेटत नाही, त्यामुळं अतिरिक्त पानं पिवळे होतात। आता या पिवळ्या पानावरती कसा इलाज आहे, सगळ्यात अगोदर तणनाशक वापरताना अशा प्रकारचं मिश्रणयुक्त तणनाशक वापरा, जे आपल्या पिवळ्या पानालासुद्धा रिकवर करेल, गव्हाची वाढ होईल, आणि चांगल्या प्रकारचा एक कलर गव्हामध्ये येईल। ज्यावेळेस आपण कृषी सेवा केंद्रामध्ये औषध आणायला जाऊ तणनाशक, त्यावेळेस त्यांना म्हणायचं की गव्हाची पानं आपली पिवळे झालेली आहेत, आणि अशा टाईमला पानं रिकवर होण्यासाठी एक मिश्रणयुक्त औषध असतं मित्रांनो। त्या औषधाचे नाव जर तुम्हाला लागत असेल तर त्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्याचं नाव देखील सांगून देतो, ते कोणतं औषध आहे जे आपण तणनाशकमध्ये वापरल्याने गव्हाची अतिरिक्त पिवळे झालेली पानं हे रिकवर होतात, आणि हिरवा पाना त्याच्यामध्ये परत तयार होतो, हिरवा कलर येतो, गव्हाची वाढ होते। या 2-3 गोष्टीला मिळून मित्रांनो तणनाशक आणा, मिश्रणयुक्त तणनाशक वापरा, एकच बॉटल आणू नका मित्रांनो। तणनाशकामध्ये 2-3 प्रकारचं तणनाशक आहे। एक जे किसानचं T4 नावाचं तणनाशक आहे। आता ते तणनाशक चांगल्या प्रकारे काम करतं, पण बऱ्याच ठिकाणी रिकवर होत नाही, तर याला मिश्रणयुक्त तणनाशक वापरा, जेणेकरून मिश्रण केल्याच्या नंतर आपल्या गव्हावरती रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा तयार होईल, त्याच्यानंतर गव्हाची वाढ होईल, गव्हावरती हिरवळपणा येईल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या गव्हाची पिवळे पानं जे आहे तर ते 0% म्हणजे 0% होऊन जातील। म्हणजे जे आपल्या गव्हाची पानं झाली होती पिवळे, ते पूर्ण रिकवर झाली पाहिजे आणि कमी झाली पाहिजे, आणि आपल्या गव्हाला वाढीस लागला पाहिजे। आपला गहू चांगल्या प्रकारे हिरवळपणा आपल्या गव्हामध्ये राहिला पाहिजे। आणि शेंड्याचं प्रमाण, आता गव्हाचा शेंडा कसा ठरवायचा ते तुम्ही ऐकून घ्या। उत्तम दर्जाचं खत आणि औषध मिळाल्याच्या नंतर शेंड्याचं प्रमाण तुम्ही लक्षात घ्या। बघा, बारीक निरीक्षण करा शेतकरी मित्रांनो, हे बघा तुमच्या गावासाठी फायदेशीर आहे आणि महत्त्वाचं आहे। आता हा गव्हाचा शेंडा तुम्हाला दिसतोय। आता ही जी पातळी मित्रांनो, काही ठिकाणी जर औषधाचं प्रमाण कमी असलं, म्हणजे औषधामधले जेवढे पोषक तत्व असतात, जसं की तुम्ही तणनाशक मारलं, मिक्सेड तणनाशक मारलं, त्याची योग्य मिश्रण करून मारलं, आणि जे द्रवण असतं त्याचा जर 100% गव्हावरती उपयोग झाला, म्हणजे 100% त्याचा गव्हावरती आपले परिणाम झाला, तर शेंडा अत्यंत हिरवा आणि टोकदार निघतो। आणि जर त्याचा परिणाम थोडासा कमी झाला तर शेंड्याला पिवळेपणा यायला सुरुवात होतो मित्रांनो। आता तुम्ही लक्ष द्या, आपल्या कोणत्याच गव्हाच्या शेंड्यावर तुम्हाला पिवळेपणा जाणवणार नाही, आणि तुमच्यामध्ये जर एखाद्याच्या गव्हावरती पिवळेपणा जाणवत असेल शेंड्याला, फक्त शेंड्याला म्हणतोय, बुडाचे पाने तर पिवळे असतातच, पण जर तुमच्या शेंड्याला सुद्धा पिवळेपणा जाणवत असेल थोडा, तर असं समजून चालायचं आपल्या तणनाशकमध्ये ते मिश्रण नव्हतं, जे त्याच्या शेंड्याला सुद्धा म्हणजे शेंडा चांगला पोषणासाठी आणि त्याचं हिरवळपणा टिकून ठेवण्यासाठी जे कामं येतं ते मिश्रण नव्हतं। तर त्याला रिपेअर कसं करणार शेतकरी मित्रांनो, साधा उपाय आहे। आपण युरिया मारल्याच्या नंतर पाणी देणं झाल्यानंतर 2-3 दिवसांनी मित्रांनो त्याला फक्त रिपेअर करण्यासाठी एकच तत्व काम करतं, म्हणजे पाण्याचा गॅप पडून देऊ नका, म्हणजे त्याला फटका
धक्का बसून देऊ नका. जसं आता आपण याला पाणी सोडलेलं आहे, थोडंसं तुम्हाला जर वाळण्याचं प्रमाण दिसलं की लगेच त्याला एखादं पाणी तुम्ही लवकर सोडायचं, म्हणजे त्याला थोडंसं ओलावा असतानाच तुम्ही दुसरं पाणी सोडून द्या. पूर्णपणे कोरडं होऊ देऊ नका. असं तुम्ही एक किंवा 2 पाणी जर रेग्युलर सोडले तर तो शेंडा रिकवर होऊन जातो. त्याला विशेषतः तुम्हाला व्यतिरिक्त औषधाची गरज पडत नाही. आणि पाणी जर तुम्ही जवळजवळ लगेच दिलं तर त्याचा शेंडा अत्यंत म्हणजे चांगल्या प्रकारे रिकवर होऊन जातो. तर आपल्या शेतकरी मंडळींपैकी जर एखाद्याच्या गहू शेंड्याला पिवळा पडला असेल तर अशा पद्धतीचा प्रयोग ट्राय करा. तुम्हाला 100% फायदा त्याच्यामध्ये होणार आहे. अशा थोड्या बारीक गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या ना तर आपल्याला चांगल्या प्रकारचं नियोजन जमू शकतं. अत्यंत खर्च करायचा नाही तर मग लय मोठं काहीतरी कुटाणा करायचा, असं करून मित्रांनो आपला गहू सेट होत नाही. तुमच्यामध्ये जर असल्या प्रकारचं कोणताही रोग तुम्हाला जाणवत असेल ना तर अत्यंत उपयुक्त सल्ले माझ्याकडे उपलब्ध आहेत मित्रांनो, जे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगू शकणार नाही किंवा माझ्या लक्षात जरी नाही राहिले तर एखादा नवीन जर तुमच्याकडं गव्हावरती काहीतरी परिणाम तुम्हाला जाणवत आहे जो आपण व्हिडिओमध्ये स्पष्ट केला नाही तर तुम्ही मला बिनधास्त कमेंट करून टाका. तुमच्या कमेंटला मी योग्य उत्तर देतो आणि तुम्हाला त्याचं 100% नियोजन सांगतो की कशा प्रकारे आता आपण याला रिकवर करू शकतो. शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे ही माहिती उपलब्ध आहे म्हणून ही माहिती मी तुमच्यापर्यंत पुरवत आहे. जर आपल्याला ही माहिती नसती मित्रांनो तर तुम्हाला कोणतीही खोटी कल्पना किंवा तुम्हाला एखादी खोटी माहिती देऊन मी माझं रिकामं काम म्हणजे एक अशा प्रकारचं काम मी केलं नसतं. तर शेतकरी मित्रांनो, हे नियोजन चांगल्या प्रकारे काम करतं आणि हे नियोजनाने चांगला गहूवर आपला चांगल्या प्रकारे रिकवर होतो. आमच्याकडे जेवढे पण मित्रांनो शेतकऱ्यांचे गहू आहेत सगळ्या प्रकारचं असंच नियोजन असतं आणि चांगल्या प्रकारचा गहू म्हणजे गहू पेरण्याचा एक वेगळी विषय राहिला, पण त्याला जोपासणं हे शेतकऱ्यांचं एक चांगलं काम आहे. लक्षपूर्वक जर आपण गव्हाच्या बारीक रोगावर ध्यान दिलं तर आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळतं. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारचे जेवढे काही तुमच्याकडं परिणाम जाणवत असेल तुम्हाला गव्हावरती तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला त्याचा चांगल्या प्रकारे रिप्लाय देतो. आता मित्रांनो, शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. एकदम बारीक निरीक्षण. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे का, आपण गव्हाचे बेरे देताना, बेरे आता तुमच्याकडे याला काय म्हणतात, बेरे देताना मित्रांनो ही जी बेरे तुम्हाला दिसते म्हणजे आपण याला आडवं लावतो म्हणजे पाणी आपल्याला फडकी सोडायचं. तर बेरे देताना बऱ्याच जणांचे शेतं असे असतात की ती पाणी म्हणजे जी माती असते बेरेची ती पूर्ण पाण्याला चिटकून फडकीमध्ये चालल्या जाते आणि अशा टायमाला बेरे फुटून जाते. तर याच्यावरती काय इलाज करायचा. आता तुमच्याकडे चांगल्यातले चांगले इलाज असतील, पण माझ्याकडे जो इलाज मित्रांनो आपण करतो तो तुमच्यापर्यंत आणतो. म्हणजे मित्रांनो, एक साधी आपली गोणी घ्यायची आणि बेरे दिल्याच्या नंतर त्याला अशी गोणी चिटकून द्यायची, जेणेकरून पाण्याचं जे प्रेशर येतं त्या लोंढ्याने जे आहे ना तर आपलं माती खचणार नाही आणि माती खापणार नाही, आणि माती खापली तर ती माती पूर्ण फडकीत पळते आणि आपलं बेरे फुटून जातं. तर मित्रांनो, अशा प्रकारचं तुम्ही जर याला गोणी लावली ना, इथं आडवी गोणी लावायची अशी, याला अशी गोणी लावली का तुमचं ती पाणी जाणं बंद होऊन जाईल मित्रांनो आणि तुमची माती चालणार नाही आणि बेरच असेल तसं राहतं. म्हणजे तुम्हाला एक पाणी देऊन तुमचं गहू नाही भागणार. आपल्याला गव्हाला 8 ते 9 पाणी देणं लागते, जमिनीच्या हिशोबाने 10 ते 11 पाणी देणं लागते. आपली जशी जमीन आहे तशी हिशोबाने आपल्याला त्याच्यामध्ये पाणी देणं लागते. तर या गोष्टी टाळा आणि अशा प्रकारची तुम्ही गोणी लावली का त्याच्यावर तर म्हणजे थोडंसुद्धा माती त्याच्यातली जाणार नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं नियोजन आहे. उन्हामध्ये चेहरा व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे मागच्या कॅमेऱ्याने व्हिडिओ शूट करत होतो, पण मित्रांनो कधी तुम्हाला चेहरा दाखवणं पण गरजेचं असतं. सगळं आपण रिअर कॅमेरा वापरून नाही बोलू शकत. शेतकरी मित्र बघत नाहीत जास्त करून. शेतकरी मित्र म्हणतात की दादा सगळे अशीच माहिती देत आहेत, लवकरात लवकर. म्हणजे कसं असतं मित्रांनो, समोरासमोर बोलण्यात फरक पडतो. शेतकरी मित्रांना भरोसा निर्माण होतो, या गोष्टी गरजेच्या असतात. शेतकरी मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं की जर तुमच्याकडे सोलार पंप किंवा असे काही संसाधनं उपलब्ध नसतील तर लवकरात लवकर अर्ज करा. अर्ज कशा पद्धतीने करायचा आणि त्यासाठी मित्रांनो काय काय कागदपत्र आपल्याला लागतील सर्व माहिती उपलब्ध आहे आपल्या चॅनलवरती. आणि जर तुम्हाला ती पर्सनली पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला देऊन टाकल. तिथं तुम्ही मला मेसेज करा की दादा सोलार पंपासाठी मला कागदपत्र काय काय लागते ते तुम्ही पाठवा. मी तुम्हाला संपूर्ण कागदपत्राची लिस्ट पाठवतो, जे काही कागदपत्र लागतील. अपलोड कशी करायची, अर्ज कसा करायचा, संपूर्ण मार्गदर्शन मी तुम्हाला देतो. त्याच्यानंतर मित्रांनो, बाकी सगळ्या योजना ज्या आपल्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहेत, तुषार सिंचन असेल, ठिबक सिंचन असेल, सोलार पंप असेल, त्याच्यानंतर घरावरती आपल्या जसं की आपण काय म्हणते त्याला सोलार प्लेट घरावरती बसवतो, बॅटरी असेल मित्रांनो जी आपल्याला रात्री शेतामध्ये लाईटची गरज पडते तर सोलार बॅटरी आपण वापरतो. या सगळ्यांसाठी आपल्या भरपूर सगळ्या योजना आहेत मित्रांनो आणि ह्या योजनेचा लाभ आपल्या शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. तर अशी माझी इच्छा आहे. तुमच्याकडे जर ह्या योजना सगळ्या नसतील, तुम्हाला याच्यापैकी कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मला बिनधास्त मेसेज करा, मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. एकही अशी माहिती तुम्ही घेतल्याशिवाय राहू नका. संपूर्ण माहिती माझ्याकडून घ्या शेतकरी मित्रांनो, कारण तुमचा मित्र, तुमचा भाऊ, स्वतः मी एक शेतकरीच आहे. सध्या मी गव्हाला पाणी भरतो आहे आणि संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत मी पुरवणार आहे. तुम्हाला सगळ्या योजनेबद्दल माहिती देण्याचं काम हे माझं आहे आणि सगळ्या योजनेबद्दल मार्गदर्शन देण्याचं कामसुद्धा माझंच आहे. त्यामुळे कोणतीही योजना अशी सोडू नका ज्याचा फायदा तुम्ही घेणार नाही. आपल्या महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी चांगल्या प्रकारच्या योजना राबवल्या आहेत आणि त्या योजनेचा फायदा घेणं, त्या योजनेचा लाभ घेणं हे आपलं काम आहे. त्याच्यानंतर आता 2026 तयार राहा. जानेवारी महिना लागलेला आहे.
फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै भरपूर अजून दिवस बाकी आहेत आणि याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारच्या अजून नवीन योजना नेमलेल्या आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला या योजनेबद्दल अपडेट नसेल अजून कोणत्या योजना आहेत तर लवकरात लवकर आपल्या ग्रुपला जॉईन करून घ्या. शेतकरी मित्रांसाठी व्हॉट्सअप ग्रुप आपण तयार केलेला आहे भरपूर दिवसापासून, पण अजूनसुद्धा बरेच शेतकरी मित्र आहेत ग्रुपला जॉईन करत नाहीत. मित्रांनो बघा, तुमच्या मनात जर काही शंका असेल, त्याला पैसे वगैरे काही द्यावे लागतात, तर असं होऊ शकत नाही. बिलकुल फ्रीमध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप तुमच्यासाठी उपलब्ध आहे. त्याची लिंक तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन टाकल. लिंकवर क्लिक करून घ्या. जॉईन ग्रुपचं ऑप्शन मिळेल, त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करा. ग्रुपला जॉईन होऊन जाताल. त्याच्यानंतर तुम्हाला लागेल तेवढी अपडेट मित्रांनो 2026 सगळ्या योजना, शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या असतील त्याच्यावरती उपाय, चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन हे मी स्वतः देणार आहे. ते ग्रुप मित्रांनो माझा स्वतःचा आहे आणि तुमच्यासाठीच मित्रांनो ते ग्रुप मी तयार केलेला आहे. भरोशाचा ग्रुप आहे. त्या ग्रुपवर व्यतिरिक्त काही मार्केटिंग वगैरे किंवा असं हे करा ते करा असल्या प्रकारचे कोणतेच मेसेज होत नाहीत. फक्त आपल्या शेतकऱ्यांची चर्चा होते, शेतकऱ्यांसोबत आपलं बोलणं होतं, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन उपलब्ध करून देतो आणि शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत मित्रांनो त्याच्यावर आपण त्या समस्येचं या ठिकाणी निराकरण करण्याचं काम करतो. तुम्ही त्या ग्रुपला जॉईन केल्याच्या नंतर तुमच्या समस्या सांगू शकता. तुम्हाला कुठेही कशा प्रकारची सुद्धा अडचण आली, तुम्ही कसल्याही प्रकारची अडचण मला सांगू शकता. आणि जर तुम्हाला विश्वास येत नसेल मित्रांनो तर ग्रुप जॉईन करून घ्या. एखादा प्रश्न विचारून बघा आणि जर तुम्हाला त्या प्रश्नाचं योग्य उत्तर नाही मिळालं तर तुम्ही परत त्या ग्रुपला सोडू शकता. कारण ग्रुपमध्ये लेफ्टचं सुद्धा ऑप्शन मिळतं, आपण ग्रुपला सोडू पण शकतो. तर भरोसा नसेल मित्रांनो, ही गोष्ट फक्त विश्वासावर चालते. आणि तुम्हाला जर विश्वास बघायचा असेल तर तुम्ही ग्रुपला जॉईन होऊन घ्या. तुम्ही एखादा प्रश्न विचारून बघा, तुम्हाला त्याच्यावरती कशा प्रकारचं उत्तर मिळतं हे सुद्धा तुम्ही बघा आणि कुठपर्यंत उत्तर मिळतं, मी मार्गदर्शन कशा प्रकारे करतो ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव करा. तर तुम्हाला समजेल की हा आपण आपल्या शेतकरी मित्रालाच बोलतोय. आपण एखाद्या अशा माणसाला नाही बोलत आहे जे फक्त बोलून दाखवतो आणि करण्यासाठी मागं हटतो. तर अशा प्रकारचं काम आपण करत नाही. 100% मार्गदर्शन देतो, 100% तुम्हाला सगळ्या योजनांची माहिती देतो. अशा प्रकारचं मित्रांनो सगळं संतुलित ग्रुप आहे आणि शेतकऱ्यांचा ग्रुप आहे. अदरवाईज दुसरं कोणी त्याच्यावर ॲड नाही, दुसरं ॲड आपण करत पण नाहीत. आपले सगळे शेतकरी मित्र ॲड आहेत. अनेक भागातील, अनेक जिल्ह्यातील आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील सगळे शेतकरी त्याच्यावरती ॲड आहेत. आपण गावामध्ये अशी डबल डाऊन पद्धत वापरलेली आहे. म्हणजे इथं मध्ये टेकड आलेलं आहे आणि इकडं थोडा उतारीचा भाग आहे. त्याच्यामुळे आपण इकडं पाणी जाण्यासाठी इकडं सेपरेट दांड पाडला मित्रांनो आणि इकडं सेपरेट आपण दांड घेतला. म्हणजे एवढ्या छोट्याशा कोपऱ्यामध्ये आता इथून जर आपण पलीकडून दांड घेतला असता तर एवढं पूर्ण पाणी तिकडं सप्लाय होत नाही. इथं मध्ये टेकडाचा भाग आला, त्यामुळे इकडचं पाणी इकडं पळलं आणि इकडचं पाणी इकडं पळलं, त्यामुळे आपलं गहू व्यवस्थितरित्या भिजतो. आणि जर आपण एकाच याच्यामध्ये जर दोन्हीकडचं बेरे फोडायचं काम केलं असतं तर तो दांड म्हणजे खराब होऊन जातो, ते टिकतच नाही. तर अशामुळे मित्रांनो आपण डबल दांड पद्धत वापरलेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या जे शेतं असतात मित्रांनो खालीवर असतात, म्हणजे लेवल केलेली जमीन नसते. म्हणजे महाराष्ट्रातले जवळपास 70% शेतकऱ्यांच्या जमिनी आजही लेवल केलेल्या नाहीत, खालीवर चढाव आहे मित्रांनो. काहींचा डोंगराळ भाग आहे, म्हणजे तिथं तर लेवल करायचे विशेष येत नाही. लेवल केली तरी ती जमीन तशी टिकत नाही. तर मित्रांनो या गोष्टीमुळे काहीतरी आपल्या डोक्याने काम करायचं आणि चांगल्या प्रकारचं उपयुक्त डोकं वापरून एक असं सिस्टम करायचं की जेणेकरून आपली जमीन एक लेवल जरी नसली तर पूर्ण जमिनीला पाणी फिरलं पाहिजे. हे पाणी फिरणं महत्त्वाचं आहे. आणि अशा टायमाला मित्रांनो आपण गहू पेरणी केल्याच्या नंतर आता तुम्हाला सांगायची गरज नाही, गव्हाला पाण्याचं प्रमाण जास्त लागतं. पाण्यावर पाणी आपल्याला सोडत राहावं लागतं. जमिनीचा किती जरी चांगली जमीन असली तर 8 ते 9 पाणी आपल्याला गव्हाची हार्वेस्टिंग होईपर्यंत द्यावंच लागतात. हे आपल्याला ठरलेलंच आहे. तर असे पाणी देण्यासाठी एक दांड पुरेसा नसतो. एका दांडाने जर तुम्ही पुरेसं केलं तर 2-3 पाण्यात तर ते दांड पूर्ण त्याचं म्हणजे सगळी मिस्टेक बिघडून जाते. तर अशा टायमाला तो दांड पुरेसा नसतो. त्यामुळे मित्रांनो सेपरेट दांड वापरायचा आणि टेकड भागामध्ये वेगळं सेपरेट दांड वापरून वेगळ्या हिशोबाने पाणी द्यायचं. पाणी लावताना आपण कशा पण प्रकारे लावलं तरी चालतंय, पण पाणी द्यायच्या टायमाला आपण सिस्टमॅटिक नियोजन करून ते पाणी द्यायचं. छोट्या ठिकाणी आपण फडक्याचे घर केलेले आहेत, कप्पे छोटे केलेले आहेत आपण आणि या लहान लहान फडक्यामध्ये आपण पाणी सोडू राहिलो. तर नुकताच युरिया मारून त्याच्यावर आपण काल युरिया मारला शेतकरी मित्रांनो आणि आता त्याला पाणी सोडायचं काम चालू आहे. इकडचा हा भाग पूर्ण भिजवलेला आहे. आता याला नुकतंच मी भिजवलेलं आहे आणि हे भिजत झाल्यानंतर आपण या दांडाने सेपरेट पाणी सोडलं. आता एवढा प्लॉट भिजून घेतल्याच्या नंतर तेवढी एक शेवटची फडकी भिजून घेतली का आपलं काम संपलं. आपल्या गव्हाला पाणी देण्यास मित्रांनो 1.5 ते 2 घंट्यामध्ये आपण हे पूर्ण कवर करून घेतलं. सोलारची मोटर मित्रांनो आपण चालू केलेली आहे आणि आपल्या पलीकडच्या शेतामध्ये सोलार बसवलेलं आहे विहिरीकडं तिकडं, आणि सोलारची मोटर चालू करून आपण चांगल्या प्रकारचं पाणी देतो. आमच्याकडे लाईटचा प्रॉब्लेम आहे आणि लाईटची मोटर जर आपण चालू केली तर थोडी 15-20 मिनटं मोटर चालली की लाईट चालली जाते मित्रांनो. कधी डीपीमधला फ्यूज उडून जातो. तर ह्याच्या समस्या मित्रांनो हे कारणं सगळीकडे घडतात. त्यामुळे मला हे गोष्टी माहीत आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांच्या मोटरा अशा टायमाला धोका देतात, डीपी जळून जाते, फ्यूज उडून जातात मित्रांनो आणि अशा टायमाला शेतकऱ्यांची परेशानी जास्त होते.
तर याच्यामध्ये तुम्हाला एक योजनेचा भाग सांगतो. सोलार पंप योजना सगळ्या शेतकऱ्यांसाठी ओपन आणि खुली चालू झालेली आहे. जे काही कागदपत्र लागतात त्याच्यावर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ उपलब्ध आहेत. तुम्ही ते व्हिडिओ पहा, डॉक्युमेंट तयार करा. जे काही पात्रतेसाठी लागतात मित्रांनो, त्यासाठी तुम्ही पात्रता ते जे काही डॉक्युमेंट तुम्हाला लागतील ते डॉक्युमेंट तयार करून महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन जमा करून द्या. ऑनलाईन अर्ज करा आणि तुम्ही त्याच्यानंतर अर्ज सबमिट केल्याच्यानंतर काही दिवसांनी तुमच्याकडे सर्वेला माणसं येतील. सर्वे झाल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं सोलार मटेरियल येऊन पडेल. तर अशा प्रकारची प्रोसेस करून लवकरात लवकर तुमच्याकडे जर सोलार पंप अजून उपलब्ध नसेल तर सोलार पंप उपलब्ध करून घ्या. उर्वरित माहिती सगळी आपल्या चॅनलवरती तुम्हाला उपलब्ध आहे. आणि जर तुम्हाला तिथूनसुद्धा तुम्हाला असं वाटलं की काहीतरी माहिती अजून घ्यायची तर मित्रांनो, व्हॉट्सअप ग्रुप आहे, आपला मोबाईल नंबर आहे सेपरेट, आणि व्हिडिओच्या खाली कोणत्याही व्हिडिओच्या खाली कमेंट करा. तुम्हाला सगळीकडे ही माहिती मिळणार आहे. तुम्हाला लागेल तेवढी मदत मित्रांनो, आपल्यापर्यंत होईल तेवढं मदत तुम्हाला मी देणार आहे. दुपारच्या 3:30 पावणे 4चा टाईम झाल्यामुळं पाण्याचं प्रमाण आता कमी झालेलं आहे. आता मित्रांनो, आपण घरी रिटर्न वॉल सोडलेलं आहे. रिटर्न वॉल म्हणजे विहिरीत आपलं वळून पाणी जातं. जर पाण्याचं प्रेशर दुपारी जास्त असलं तर थोडंसं पाणी आपल्याला विहिरीत सोडावं लागतं. रिटर्न वॉल आपण चालू केलेला होता, आता तो बंद करून यावं लागेल, जेणेकरून इकडं पाणी थोडं अजून वाढेल. कारण आता मित्रांनो, जसजसं उन्हाचं प्रमाण कमी होत आहे मित्रांनो, तसं पाण्याचं प्रमाणसुद्धा कमी होत आहे. तरी अजून बरंच ऊन आहे, पण लांबच्या ठिकाणी पाणी द्यायचं असल्यास मोटरचं प्रेशर कमी पडतं आणि पाण्याचं प्रमाण पण कमी होऊन जातं. आता पाण्याचं प्रमाण बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झालेलं आहे. ज्यावेळेस आपण इकडच्या प्लॉटला पाणी देत होतो त्यावेळेस मित्रांनो बेरे फुटण्याची शक्यता होत होती, कारण पाण्याचं प्रेशर जास्त होतं. पण आता उन्हाचं प्रमाण कमी झाल्यामुळं 3:45चा टाईम होता मित्रांनो, 3:45 झालेले आहेत. आणि याच्यामुळे मित्रांनो आता पाण्याचं प्रेशर कमी झालेलं आहे. आता थोडंसं प्रेशर चांगलं पाहिजे आपल्याला, पण एवढ्यात तर ॲडजस्ट होऊन जातं, जाण्याची गरज नाही असं वाटतं मला. कारण आता थोडंसं भिजवायचं राहिलेलं, एवढंच राहिलं. आता 1 2 3 4 5 फडके मित्रांनो राहिलेले आहेत. आणि ही शेवटची मित्रांनो एक राहिलेली आहे, जी आपण आडवी करत असतो. कारण ट्रॅक्टरनी पेरणी करते वेळेस मित्रांनो कडेला गंज येऊन पडतात मातीचे, त्यामुळे एक आडवी फडकी आपल्याला घ्यायला लागते, जेणेकरून ती गणज साफ होऊन जातील, आपली मेहनत कमी होते. तर अशा प्रकारचं मित्रांनो एवढंच भिजायचं राहिलेलं आहे. त्याच्यामुळे शक्यतो नाही गेलं तरी चालेल, एवढ्यामध्ये कवर होतं आहे. आता शेतकरी मित्रांनो, माझ्या पाठीमागं तुम्हाला मोकळं रान दिसतंय. इथे आपण रोटा मारलेला आहे, रोटा. इथे अगोदर कपाशीचं पीक होतं, तुम्हाला 1-2 व्हिडिओमध्ये मी ते दाखवलं होतं. आता बघा मित्रांनो, ही पूर्ण आपली जमीन आहे. इथे आपण रोटा मारलेला आहे आणि बाजरी लावायचं म्हणतो, बाजरी. आता उन्हाळी बाजरी लावून टाकू म्हणलं मित्रांनो, कारण आपल्याकडे ठिबक आहे. हे बघा साईडला आपण नळ्याच्या ठिकाणी गंज केलेले आहेत आणि नळ्या आपण आथरून घेऊ आणि त्याच्यावरती मित्रांनो आपण ठिबकवरती जेव्हा बाजरी लावून टाकू, चांगल्या प्रकारची येते. आणि उन्हाळी बाजरी खायला जरी एका टायमाला थोडीशी चव कमी असली तरी आपण विकू शकतो आणि त्याच्यातून आपण पैसा तयार करू शकतो. आणि आपल्याकडे पाणी आहे मित्रांनो पुरेसं, कारण यंदा पावसाचं प्रमाण चांगलं होतं, त्याच्यामुळे आपल्याकडे पाणीसुद्धा चांगल्या प्रमाणात आहे. तर विचार चालू आहे मित्रांनो की या ठिकाणी बाजरी लावायचा. जर तुमच्या डोक्यात जर अजून काही आयडिया असेल की आपण या ठिकाणी दुसरं काही करू शकतो तर तुम्ही मला एकदा कमेंट करून टाका. तुमचं रायसुद्धा माझ्यासाठी महत्त्वाची ठरेल. एखादं जर मला पटलं की हा आता आपले शेतकरी भाऊ चांगलं सांगतायत आपल्याला, बाजरी सोडून जर दुसरं एखादं पीक जे उन्हाळ्यात आपण चांगल्या प्रकारे करू शकतो आणि कमी पाण्यात उत्पन्न येईल आपल्याला, अशा प्रकारचं जर एखादं पीक तुमच्या ध्यानात असेल तर तुम्ही मला बिनधास्त सांगा. या व्हिडिओच्या खाली मला कमेंट करा. आणि शेतकरी मित्रांनो, तुमचं जर रान एखादं पडलेलं असलं तर तुम्ही काही ना काही करा. जर तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तर, आणि जर पाण्याचं प्रमाण कमी असेल तर मला माहीत आहे मार्च-एप्रिलमध्ये आपल्याला पिण्यासाठी सुद्धा पाणी नसतं. शेतकऱ्यांसोबत अशा गोष्टी घडतात. कारण मित्रांनो, मी एक शेतात राहणारा माणूस आहे, खेडेगावातच राहतो. कुठं मी बाहेरच्या गावी माझं गाव नाही आहे आणि महाराष्ट्रात राहतो, खेडेगावात राहतो. तर या गोष्टी मित्रांनो माझ्यासोबत सुद्धा समस्या होतात. एकेकाळी आमच्याकडे म्हणजे पियाला पाणी नव्हतं, तर अशा प्रकारची समस्या होती. पण यंदा देवाच्या कृपेने पावसाचं प्रमाण चांगलं आहे आणि पाण्याचं प्रमाण सुद्धा चांगलं आहे, त्यामुळे आपण गव्हाची पेरणी केलेली आहे आणि चांगल्या प्रकारचं आता उत्पन्न आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे. नियोजनसुद्धा चांगल्या प्रकारचं चालू आहे. झालं आता शेवटला आलो, थोडं राहिलं पाणी भरायचं, एवढंच एक राहिलं शेतकरी मित्रांनो. आणि शेवटची फडकी राहिली, ती कडीची फडकी तेवढं एक फडकी भरली का आपलं पाणी भरायचं संपलं, जे इंजे महाराष्ट्र होऊन जातं. त्याच्यानंतर मित्रांनो आपण मोटर बंद करायची आणि आता भूक लागलेली आहे, त्यामुळं थोडंसं काहीतरी चटक-मटक घरी जाऊन खावं लागेल. आता मित्रांनो, नुकतीच आपली 2 दिवसापूर्वी गाय जनलेली आहे आणि कारोड दिलेला आहे मित्रांनो. गायला गायच दिली मस्तने. शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारचं घटवट दूध देते आणि आपण आता सरकी डेप चालू केलेली आहे खायला, सरकी पेंट देतो गायला खायला, त्यामुळे चांगलं प्रमाण आहे. आणि तुमच्याकडे सुद्धा गाय असेल, दुधाचं प्रमाण आपल्या शेतकऱ्यांकडं जनावरं असणं खूप महत्त्वाचं आहे, हे गरजेचं आहे मित्रांनो. हे एक निसर्गाचं एक प्रतीक आहे जनावरं असणं, आणि हे शेतकऱ्यांकडेच असले पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. म्हणजे मी असं नाही म्हणत की ज्यांनी शेती नाही करू त्यांनी जनावरं नाही करायचे, असं नाही. पण असणारा एक शेतकरीच असला पाहिजे, ज्याला पूर्ण प्रकारची माहिती आहे. आता बरीच लोक मित्रांनो जनावरांचा वापर गुलामीसाठी करतात, जसे की गधे असेल, घोडे असेल, या गोष्टीचा मित्रांनो आता ते गोष्ट वेगळी झाली. पण एक आपल्या म्हणण्याचा दृष्टिकोन झाला, जनावरांचं असणं आपल्या शेतकऱ्यांसाठी एक चांगलं मानलं जातं. आणि आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये जनावरांचं असणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे.
मित्रांनो मस्तपैकी आता गायीचं दूध चालू आहे आणि चांगल्या प्रकारचं 2-3 लिटर मित्रांनो आपली गावरान गाय आहे आणि मस्त प्रकारे दूध निघतं आहे आणि कारोड पण एकदम चांगल्या प्रकारे झाली. एखाद्या दिवशी मी घरी राहिलो की मित्रांनो तुम्हाला मी दाखवल, एखाद्या लाईव्ह व्हिडिओमध्ये दाखवल किंवा एखादा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला मी आणल. तुम्हाला आपली गाय मित्रांनो, आपलं वासरू, घोरं तुम्हाला सगळं दाखवतो. आपल्याकडे 1-2 बकऱ्या पण आहेत. आता आपल्याला जास्त करायचा विचार चालू आहे, पण अजून थोडंसं बजेट बसू आणि नंतर त्याच्यानंतर आपण घेऊ. तर ह्या 2-3 गोष्टी मिळून आपण काहीतरी कार्यक्रम करून टाकू. हे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल मित्रांनो. बाकी काही नाही. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि मित्रांनो व्हिडिओमधले शब्द तुमच्या आवडीचे ठरले का? मित्रांनो तुमचा एक भाऊ म्हणून तुम्हाला सांगतो, जर तुम्ही आतापर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका. सगळ्या प्रकारच्या गोष्टीबद्दल आपण बोलत असतो, तुम्हाला माहिती देत असतो, मार्गदर्शन करत असतो. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती लागली कमेंट करा. त्याच्यानंतर माझ्याशी तुम्ही डायरेक्ट बोलू शकता, मला प्रश्न विचारू शकता, व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. व्हिडिओ खाली तुम्हाला व्हॉट्सअप नंबरसुद्धा मी देणार आहे. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ मित्रांनो तुमच्या जवळच्या शेतकरी मित्रांना शेअर करत जा. बस आता इथून आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये भेट घेऊ मित्रांनो. तोपर्यंत आता मला भूक लागली, मी घरी जाऊन जेवण करतो. तुम्ही पण जेवण करा, मोकळे राहा, स्वस्थ राहा, खुश राहा, आनंदित राहा आणि योग्य प्रकारे शेती करा, चांगल्या प्रकारचं नियोजन करा आणि हसत खेळत राहा. चला मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.